मागच्या ट्रिपमध्ये जरा बावळटच वाटला होता, पण यावेळेस बरा होता. अगं खूप साधा आहे, पण मित्र म्हणून चांगला आहे. मी नाटकाविषयी बोलायला लागल्यावर इतकं भरभरून बोलायला लागला माझ्याशी. एक मिनिट हा. शी, मला फारसं काही कळलं नाही अर्थ त्यातलं, पण मजा आली. सिन्सिअर वाटला मला तो. आय होप सक्सेसफुल होईल. अगं मी ना त्याच्या नवीन नाटकाच्या रिहर्सलला जाणार आहे. आमचं झालंय तसं बोलणं. दीदी 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 काय झालं? दीदी सांग ना, काय झालं दीदी? इथेच आणलं होतं ग श्रीरंगला शेवटचं. तुझी इच्छा असेल तसंच होईल. तुला जर वाटत असेल की त्याचं सगळं इथंच करावं, तर मी त्याला नेणार नाही. मला ठाऊक आहे श्रीरंगला कर्मकांड आवडत नव्हती, पण त्याच्या आईला जे काही थोडंफार करावंसं वाटतंय ते इथं करू म्हणजे झालं. शेवटपर्यंत गेले मी. विद्युत दाहिनीतला धगधगता अग्नी पाहिला आणि त्याच्यामध्ये श्रीरंगला स्वाधीन होतानाही बघितलं. म्हणाला असेल तेव्हाही तो, जा, मोकळं केलं तुला, जा. त्याला मी कधी अडकवूही शकले नाही आणि अडवूही शकले नाही. त्याची वेळ आली, तो गेला, निघून गेला. कदाचित नंतरही असंच घडलं असतं. नंतरही तो मला सोडून गेला असता. त्यामुळे आधी आणि नंतर याला तसा काहीच अर्थ नाही, असं मी खूप समजावलं स्वतःला. पण स्वरूप शेवटी मागे मी एकटीच उरले ग. एकटीच उरले स्वरूप. वाव, गुड मॉर्निंग. ये. मस्त आहे तुझं नवीन ऑफिस. आवडलं? मलाही खूप आवडलं. एक तर घराजवळ आहे आणि सगळं वेल फर्निश मिळालं ग. जुनी जागा आता खूप लहान पडत होती. शिवाय असं चेंज झालं ना काही,
की खूप रिफ्रेशिंग वाटतं, नवीन काहीतरी सुरू झाल्यासारखं वाटतं. स्वरूपही असंच म्हणत होती. एक्झॅक्टली. बघ ना, तुझ्या घराचा चेहरा मोहराच बदलून टाकला तिने. सगळ्यात जुन्या गोष्टी बदलून टाकल्यात. आणि तुझं घर कसं स्वच्छ आणि चकचकीत केलं. अरे बापरे, मी आलेच, तू थांब हं. स्वच्छ की रिकामं? ते तसं केल्यानं श्रीरंगचं अस्तित्व इथून जाणार नाही. ते केवळ त्याच्या वस्तू, कपडे, पुस्तकात नाही. माणूस जिथे वावरलेला असतो तिथे त्याचा वास असतो. एका माणसाचं असं दुसऱ्या माणसात मिसळून जाणं, तशी काही संसाराची, मुलाबाळांची स्वप्न आपण पाहिली नव्हती. पण अचानक आपल्यात ती उर्मी कुठून आली समजलंच नाही. वाटलं श्रीरंगलाही तसंच काहीतरी वाटलं असेल. तू मोकळी आहेस. आत्ता या क्षणी आपण दोघंही वेगळ्या मार्गाने जाऊ. तुला हवं त्या माणसाबरोबर तू लग्न करू शकतेस, म्हणजे तुला मूल होऊ शकेल. एवढ्या सहजपणे तू मला सोडून जाऊ शकतोस? तुला उत्तर माहिती आहे. माझा विश्वास नाही बसत. श्रीरंग, तुझी माझ्यात काहीही गुंतवणूक नाहीये का? आत्ता या क्षणाला तुम्हाला असं सोडून जाऊ शकतोस एवढं सहज? एकदा निर्णय झाल्यानंतर प्रश्नच कुठे येतो, सोपं की अवघड ते. आणि जाऊ शकेल. मला नाही शक्य वाटत. मी काय करू शकेन याची शक्यता तुला कशाला वाटायला हवी, माझी खात्री असताना? पण मग आपल्या दोघांच्या नात्याला काय अर्थ राहिला? एका मिनिटात जे तुटतं ते किती महत्वाचं असणार? म्हणजे तुला ते महत्वाचं वाटत नाहीये? मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे श्रीरंग. अच्छा, म्हणजे नातं एकतर्फी असतं का? माझ्या बोलण्याला फाटे फोडू नकोस तू. प्रश्नाचं उत्तर तू देत नाहीयेस. अगं, तुला माझ्याकडून जे वधवून घ्यायचंय ते अशक्य आहे. अट्टहास करू नकोस. मी अट्टहास करते का? हट्ट तर तुझा आहे. हट्ट कसला? दुराग्रह. केवळ तुला बांधील की नकोय म्हणून तू मला एवढ्या सहजपणे आयुष्यात घालवू शकत असलास ना, तर मग? हा, तर मग काय? खरंच श्रीरंगला आपल्याशीही बांधिलकी नको होती? की होती ती बांधिलकी आपण जाणून घेऊ शकलो नाही? आपण फक्त आपल्या आतला आवाज ऐकत राहिलो. पण आता लक्षात येतंय तो आपल्याशी किती बांधील होता ते. हे घर त्यानंच उभं केलं. इथं त्याच्या वस्तू होत्या, अस्तित्व होतं. आपण निनीच्या घराशी जशा घट्ट जखडून गेलोत त्याहून हे वेगळं नाही. या साऱ्याचा अर्थ आता तो गेल्यावर लक्षात यावा. सुरुची काय झालं? नाही, काही नाही. सुरुची, तू अजून किती हरवल्यासारखी असतेस. जास्त भूतकाळात अडकून राहू नकोस का? तसं नाहीये इला. मी जर आशावादी नसते ना तर कधीच कोसळून गेले असते. फक्त श्रीरंगचा मृत्यू इतका अचानक झाला की स्वतःला पुरती सावरू शकली नाहीये हे जाणवतंय मला. हिला तुझा खूप आधार वाटतो मला. आणि आता स्वरूपही आहे. सगळं काही सुरळीत होईल ना? अगदी नक्की होईल. चला लायब्ररीत बाई, 10 वाजले. नवीन नोकरीचा आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला. काय? विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. हे बघा, ही ट्रान्सफरवरची 24 पुस्तकं आहेत आणि तुम्ही ज्या पब्लिशरचं म्हणताय ना त्या पब्लिशरचं पुस्तक या यादीत नाहीये. अहो असं कसं होईल? 3 महिन्यांपूर्वी मीच घेऊन गेलो होतो. अहो मग परत केलं होतं का? घरीच असेल बघा. काय? काही नाही. हे बघा, ही यादी आहे.
तुम्हीच बघा. अहो मला काय कळतं ह्याच्यातलं, वेगळ्या हेडिंग खाली नोंद असेल तर. अहो मला तरी कुठं कळतंय, मी आहे अकाउंटंट. या इन्स्टिट्यूटचा आणि लायब्ररीचा आर्थिक व्यवहार बघण्याचं काम माझं आहे. ही लायब्ररी आहे पण इथे लायब्ररीचा पत्ता नाहीये, म्हणून मला ही सगळी कामं बघावी लागते. तुम्ही असं करा ना, अहो माझ्याशी वाद घालण्यापेक्षा सरळ जाऊन पुस्तकच बघा ना. काय तुम्हाला कशाला ठेवलं इकडे? अहो तुम्ही एवढे अपसेट होऊ नका. ठीक आहे, चला या यादीत अडकून पडण्यापेक्षा आपण दोघेही जाऊन सरळ पुस्तक शोध. काय प्रभाकर साहेब. हा. या मॅडम. हा. यांना कुठलं पुस्तक पाहिजे आता? मी लायब्ररियन म्हणून आले. अरे वा, या ना, या या या, बसा बसा. चला सुटलो. ते बघा, ही रजिस्टर आणि इथे सगळ्या फायली ठेवलेल्या आहेत. लायब्ररीन म्हणून पहिल्यांदाच करताय का काम? गेली 5 वर्ष करते. अरे वा, उत्तमच. मी प्रभाकर देशपांडे, इथे अकाउंटंट. जर का पुस्तक, त्याच्या नोंदी, त्याच्या जागा याबद्दल कुठली अडचण आली ना तर कृपया मला विचारू नका. हा, नाही नाही, बाकी कुठलीही अडचण आली तरी मी आहेच. हा, विचारा पुस्तक कुठलं पाहिजे ते. प्लीज पुस्तकाचं नाव लिहून देता का? उद्यापर्यंत नक्की मिळेल. काय स्वरूप, कुठे निघालीस? अरे हाय, हाय. काय नाही, टाइम पास, कंटाळा आला होता, बाहेर जाऊन येते जरा. बर बर बर. बट टॅक्सीचा संप आहे माहितीये ना, पेपर वगैरे वाचत नाहीस वाटतं तू. हो, आमच्याकडे पेपर येत नाही ना, बरं झालं सांगितलं. अच्छा अच्छा, बर. हे घे, सुरुचीच्या नावाने कुठल्या तरी बँकेचं पत्र आलं होतं. ती होती तेव्हा गडबडीत द्यायला विसरलो मी. तू आठवणीने दे तिला. ओके, बाय. बाय, थँक्स. फोन कर. हॅलो. हॅलो, फिनिक्स लायब्ररी. हां सुरुची आहे का? हां हां, एक मिनिट. एक मिनिट. सुरुची मॅडम, तुमचा फोन. हॅलो दीदी. स्वरूप, इलाकडनं बोलतेस का? छे ग, टॅक्सीवाल्यांचा संप आहे ना, घरात बसून राहावं लागणार मला आता. एनिवे, नोकरी कशी चालली आहे? ठीक आहे. आता कोण होतं ग फोनवर? फोन कशाला केला होतास? हा ग, श्रीरंगच्या बँकमधनं एक लेटर आलंय तुझ्या नावाने. ते शितोळे देऊन गेले मगाशी. नाही तर मला राहवलं नाही म्हणून मी उघडून बघितलं. ऐक ना, त्यात असं लिहिलंय की 11 ते 2 या वेळात त्यांनी तुला भेटायला बोलवलंय. कशासाठी असेल ग? नाही, मला सुद्धा काही कल्पना नाहीये. बघू, लंच टाइम मध्ये जाऊन येते बँकेत. हिलाचं ऑफिस जवळचं, तिला घेऊन जाते बरोबर. ओके, बाय. बाय. सुरुची मॅडम, एनी प्रॉब्लेम? नाही. रिक्षा, रिक्षा. एकही रिक्षा मिळत नाही. तरी मी तुला सांगत होते, तू एखादी स्कूटर का नाही घेत? छे छे, ते स्कूटर बिटर काय नको. आपल्याला हवी तेव्हा आपली नड भागते ना. बघा, नड भागते ना, ते दिसतच आहे आता. एखाद्या वेळेस होतं बरं का असं. काय होतं काय? तुला ना कुठलीही गोष्ट लावूनच घ्यायला नको. स्वतःचं घर नको, बायको नको, मुलं नको, संसार नको, गाडी नको, कसलीच गुंतवणूक नको. आता इतका छान पिक्चर पाहिल्यानंतर भांडण नको. छान पिक्चर, त्याचं मरण दाखवायची काही गरज होती का?
मग काय दाखवणार होते? श्रीराम, दोन प्रेमी जीवांची ताटातूट दाखवायला मरण हा काय एकमेव पर्याय नाहीये. मरणाला पर्याय नसतो सुरुची. ते काय त्या सिनेमात सोय म्हणून दाखवलं. दोघंही वेगवेगळ्या दिशांना गेले असं दाखवलं असतं तरी ती सुद्धा ताटातूटच. दूर कुठेतरी स्वतंत्रपणे जगणं आणि मरणं यात आतूनच एक फरक असतो. तो कसा काय? हे बघ, आता समजा मरण आधीच येणार आहे हे माहीत असलं तर जीव लावण्यातच काही मतलब नाहीये. पण तसा जीव लावलाच तरी देखील ती व्यक्ती दूर कुठेतरी जिवंत आहे म्हणल्यानंतर जगणं शक्य होतं. हे बरोबर आहे. काल तू कोर्टाच्या गडबडीत होतीस ना, तेव्हा मी ड्राफ्टिंग केल्याचं. हे ड्राफ्टिंग पाहून तू वकील नाहीस यावर कुणाचाही विश्वास नाही बसणार. व्यवस्थित मुद्देसूद आहे, दे पाठवून. थँक्स. अगं ते कॉर्पोरेटरचा फोन येऊन गेला दोनदा. हे पत्र पाहिल्यावर त्याला उत्तर मिळेल. भलते सलते व्यवहार करताना विचार नाही करायचा, मग प्रकरण शेकल्यावर चटके बसणारच. तू पत्र पाठव आणि जेवून घे. ओके. अरे हो, तुझ्या आईचा फोन आला होता सकाळी तू यायच्या अगोदर. हल्ली डब्यात बरंच अन्न शिल्लक राहतं, खाण्यापिण्याचं भान नाही. तुझं इथलं काम आणि तुझं नाटक, बरंच काही बोलत होत्या. बरंच काही म्हणजे? म्हणजे तुझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. मनावर नाही, मानगुटीवरच घेतलंय. आई पण ना. अरे साहजिक आहे, त्यांनाही वाटत असेल. 6 महिन्याची डेडलाईन दिली मला. हो, हेही म्हणाले मला. चांगली कुणी मुलगी असेल तर सुचवायला सांगितलंय. आता बघायला पाहिजेत. काय हिला मस्करी नको. मस्करी नाही बाबा, मी खरंच सांगतेय. ए, मी जाऊन येतो कुरिअरवाल्याकडे. अरे हाय, तू कशी काय? नोकरी आवडली नाही का? नोकरी व्यवस्थित आहे, लंच टाइम आहे आता. ए, मग आपण बाहेरच जेऊ ना एकत्र. मला दुसरं काम आहे. इला चल निघूया. कुठे? श्रीरंगच्या बँकेतनं फोन आला होता. मॅनेजरनी मला भेटायला बोलवलंय. टॅक्सीचाही संप आहे. तू जर मोकळी असलीस तर तुझ्या गाडीतनं जाऊया ना प्लीज. हो जाऊया, पण कशासाठी बोलवलंय? नेमकं मलाही माहित नाही, तिथे गेल्यावरच कळेल. चलायचं? चल. येस. कोण? हां 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 हां, पाठव त्यांना. या ना, या. खरं तर यायच्या आधी फोन करणार होते. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी मोकळाच आहे आता. बसा ना, बसा. आमचं पत्र मिळायला उशीर झाला का? नाही, ऍक्च्युली मी बाहेरगावी गेले होते. आय सी. अच्छा. एक मिनिट. अरे जरा ती मिस्टर श्रीरंगांची फाईल आहे ना, मिस्टर श्रीरंग, हा दे, पाठवून दे. त्यांच्या अपघाताविषयी कळलं मला. इट वॉज शॉकिंग. म्हणजे आपला काहीही दोष नसताना, आपली काही चूक नसताना असं काही, म्हणजे सगळं असं अनप्रिडिक्टेबल होत चाललंय दिवसेंदिवस, नाही का? हां, तर त्यांचं आमच्याकडे एक सेव्हिंग अकाउंट आणि 2 फिक्स्ड डिपॉझिट रिसिट्स आहेत. मला वाटतं सगळे मिळून 3-1 लाखापर्यंत रक्कम आहे. अर्थात तुम्हाला माहित असेलच ते, कारण तुम्हीच नॉमिनी आहात. हा, आण फाईल तिकडे. हे बघा, या 3 सह्या आम्हाला तुमच्या पाहिजे होत्या. हो, तेवढ्या करता हे सगळंच ट्रान्सफर अडून राहिलं होतं. हो, काय झालं? काही नाही. हा, या इथे सह्या करा. हाँ, येस, लास्ट. आणि तुमचा अकाउंट नंबर टाका तिथे, म्हणजे मग ट्रान्सफर करायला काही प्रॉब्लेम यायचा नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.